छोट्याशा पार्टीसाठी जर तुम्हाला झणझणीत असा बटाट्या वड्याबरोबर कट बनवायचा असेल तर कट कसा बनवायचा ही रेसिपी बघतो. इथे धने, जिरे, बडीशेप, पांढरं तीळ, खसखस, खडा मसाला, बेडगी मिरची हे खडे मसाले आवर्जून घ्यायचे. अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतरनं आलं लसूण आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आहे. 3 टोमॅटो, 3 कांदे, कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे. आणि अर्धी वाटी फ्रेश असं आपल्याला इथे क्रीम लागणार आहे. क्रीम मी इथे अशी चांगली फेटून घेतलेली आहे. एवढं सगळं साहित्य घ्यायचं आहे. मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कोरडा मसाला कोरडा भाजायचा आहे. ओला मसाला तेल आणि मीठ घालून भाजून घेतलेला आहे. मसाला गार झाला की सगळ्यात पहिला आपल्याला कोरडा मसाला वाटून घ्यायचा, म्हणजे काय होतं चांगली बारीक अशी त्याची पावडर बनते. ओला मसाला घालून वाटायचा आहे, क्रीम घालून वाटायची, तर मसाला आपला इथे वाटून झालेला आहे. एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 पळ्या तेल घालायचं, जिरी मोहरी घालून घ्या. त्यानंतरनं बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता घालून घ्या. चांगला कांदा परतून घ्या. नंतरनं त्यामध्ये बेडगीचं लाल तिखट तेलामध्ये घालून घ्या, म्हणजे कटला झणझणीत असा कलर येतो. हळद घाला, हिंग घाला, गरम मसाला घाला, कांदा लसूण मसाला यामध्ये आवर्जून घालायचा आहे. आणि जो घरगुती मिक्स मसाला असतो तो मिक्स मसाला यामध्ये घालायचा आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं 1 चमचा मटण मसाला घालायचा आहे तर तुम्ही यामध्ये घालू शकता. केलेलं वाटण घाला, मीठ घाला आणि थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि नंतरनं यामध्ये पाणी घालून घ्यायचे. पाणी घालताना पाणी कोमट घाला, म्हणजे रस्स्याला कटला चांगली तरी येते, कलर येते. एक उकळी घ्या, 10-15 मिनटं उकळत ठेवा. कट बनून